हॅलो हाय सर्वांना. मागील 4-5 दिवस झाले माझे मिनी ब्लॉग तुमच्या भेटीचे येत नाही, कारण माझी तब्येत ही थोडी बरी नव्हती आणि काम आवरायला जरा उशीरच होत होता. त्यामुळे व्हिडिओ एडिट करणं होत नव्हतं. त्यामुळे ते तुमच्यासोबत शेअर करण्यास उशीर झालाच आहे. 3-4 दिवसापूर्वी मी ना दह्यातल्या मिरच्या करण्यासाठी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर त्या स्वच्छ पुसून अशा प्रकारे त्याला उभ्या चिरा पाडून चिरून घेतल्या. दुपारच्या वेळेस सकाळचं काम आवरल्यावरच हे काम करण्यासाठी मी घेतलं होतं. त्यानंतर रात्री झोपण्याआधी दह्यात भिजू घातल्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी उन्हात वाळत घातल्या. 2-3 दिवस उन्हात चांगल्या वाळू दिल्या. चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्या वाळल्यावर गच्चीवरून खाली घेऊन आले. ह्या मिरच्या वाळण्यासाठी 2-3 दिवस तर लागलेच होते. आज सकाळी आहोंचा डब्बा करून झाला, पण नाश्त्यासाठी मला मुगाचे धिरडे किंवा डोसे म्हणा ते करायचे असल्याने मी रात्रीच मूग पाण्यात भिजत घातले होते व सकाळी मिक्सरला मिरच्या लसूण टाकून वाटून घेतले. सोबत शेंगदाणा व खोबऱ्याची चटणीही तयार केली आणि त्याला मोहरीचा तडका दिला. अशा प्रकारे मुगाचं बॅटर तयार करून घेतलं. एकीकडे चहा उकळण्यासाठी ठेवलाच होता, तर दुसरीकडे लगेचच तवा गरम करायला ठेवून त्यावर मुगाचे डोसे गरमागरम तयार करायला घेतले. डोसे तयार करून मुलांना व आहोंना नाश्त्यासाठी खायलाही दिले. दुपारच्या वेळेस आईच्या जेवणाच्या ताटात आज तांदूळ कुंद्र्याची भाजी, फोडणीची कैरी, दह्यातली मिरची, खोबऱ्याची चटणी, डोसे, चपाती असं सगळं वाढून दिलं आणि त्यानंतर मीही जेवण केलं. खूप दिवसानंतर या कुल्फी सोबतच माझी आवडती सिरियल टीव्हीवर पाहायला जरा निवांत वेळ दुपारी बसले होते. अथर्वच्या इथे शेंगा खाणं चालू होत्या आणि आर्यनचा अभ्यास चालू आहे. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा.